धमाकेदार विस्फोटक सुरुवात आपण पाहिली अतुल यांच्या बॅट मधून. पहिल्या बॉलवरती षटकार आला, परंतु दुसऱ्याच बॉलवरती ते बाद देखील झाले. आणि बॅटिंग करण्याची जी त्यांची शैली आहे ना, म्हणजे खेळपट्टीवरती ज्या ताकदीने बॅट आपटतात ना, कुठेतरी असं वाटतं की तो राग त्या बॅटवरती व्यक्त करतात. एवढा वेगवान, एवढा आवाज आहे. बघूया आता सुरुवात कशा प्रकारे करतील. स्ट्राईकला आपण पाहतोय अतुल आहे, नॉन स्ट्राईक एंडला संकेत, तर गोलंदाजी मार्क वरती रवींद्र. पहिला बॉल थोडासा व्यत्यय येतोय, मुख्य पंच कळवत आहेत. इट्स अ डेड बॉल. समित जोशी सर मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत, तर स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये अक्षय निर्मल सर आहेत. संपूर्ण महाराष्ट्रभर अक्षय निर्मल एएनचा पॅनल आहे आणि त्या पॅनल मधील हे दोन्ही पंच आहेत. पहिल्याच बॉलवरती आलेला सिंगल. टायमर इथे सेट केला जातोय 11:46 पहिला बॉल इथे पडतोय. 16 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं संपवायची आहेत. याचा अर्थ स्पीडअप फार महत्वाचा आहे. पहिल्याच बॉलवरती आलेली सिंगल. धावसंख्येचा शुभारंभ तर इथे करण्यात आलाय. मागच्या मॅचचा हिरो तो स्ट्राईकला प्रामुख्याने आपण पाहतोय अतुल यांच्या बरोबरीने. इथे देखील बॅकफुट पंच आणि बॉल देखील सीमारेषेच्या अगदी एक टप्पा घेत पलीकडे चौकार. 4 धावेंसाठी चांगलाच फटका आहे. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट, टिपिकल पॉवर प्ले फटका इथे खेळला जातोय. धावसंख्येमध्ये 4 धावेने वाढ. धावसंख्या होते ती 5. संकेत, शुभ संकेत आपल्या संघासाठी. इथे मात्र चेंडू हवेत, परंतु क्षेत्ररक्षकाचा अंदाज इथे फसतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार 4 धावेंसाठी. बॅक टू बॅक 2 चौकार. संकेत मागच्या मॅच मध्ये देखील अप्रतिम अशी खेळी आपल्या संघासाठी केली. मॅन ऑफ द मॅच चे मानकरी देखील ते ठरलेत आणि इथे देखील सुरुवात तिथं त्याच पद्धतीने आहे. हा चेंडू मात्र खोलवर टप्प्याचा आहे. सिंगल इथे प्राप्त केली जाईल. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10. दुहेरी अंकामध्ये धावसंख्येने प्रवेश केला आहे. 10 रन्स ऑन अ बोर्ड विदाउट लॉस. 10 धावा झाल्यात. एकही बॅटर बाद नाही आहे. सुरुवात अप्रतिम आहे. पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक. स्वतः गोल. ओ इथे 3 क्षेत्ररक्षक आले. इथे मात्र काय परिस्थिती आहे. अशा परिस्थितीसाठीच ते गाणं लिहिलं गेलंय की काय, तो डायलॉग लिहिला गेलाय की काय. 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. एकही नव्हती. विकेटही मिळाली असती, परंतु मैदानामध्ये इकडून तिकडे फेकाफेक आणि त्या दरम्यान प्राप्त केल्या जात आहेत त्या साच, बाज, ताज और सरताज. 4 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 3 खेळाडू एकत्र आले, एकमेकांना कॉल दिला नाही आणि त्यानंतर 3 तिघाडांनी काम बिघडून टाकलं काम. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. इथे नशीब चमकवलं संकेत यांनी. शुभ संकेत आहेत त्यांच्याकडे. लागोपाठचे 3 चौकार. इथे मात्र जोरदार अपील. बॅटची एज आणि मिळालेल्या जीवदानाचा मात्र फायदा घेता आला नाही. संकेत होतील बाद. सरते शेवटी गोलंदाजांनी विकेट मिळवली आहे, परंतु धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 1 बॅटर बाद. क्षेत्ररक्षण सर्वात प्रमुख बाजू असते कुठल्याही टीमची. क्षेत्ररक्षण तुम्हाला सर्वोत्तमच करावं लागतं. थोडंसं पटपट खेळा. बॅटर चला, एवढा वेळ नाही लावता येणार. 30 सर्कलच्या बाहेर यायच्या अगोदर ती तुम्हाला आतमध्ये जायचंय. बॅटर बॅट्समन तुमचा डगआउट मध्ये
हे बघा, बॅटर बाद झाल्यानंतर जो 30 सर्कलच्या बाहेर आल्यानंतर तुमचा नवीन गेला पाहिजे. तुमची आता काय परिस्थिती झाली, बाद झालेला डगआउट मध्ये आला आणि नंतर डगआउट मधून दुसरा उठला, तसं चालत नाही. 14 पुढचा बॉल. षटक क्रमांक 2 ची सुरुवात. इथे मिस टाइम. चेंडू हवेत, सरते शेवटी झेल टिपला. विकेटचं पतन. अजून एक बॅटर डगआउटच्या दिशेने. बॅक टू द पॅव्हिलियन. 14 या धावसंख्येवरती. दुसरा बॅटर बाद आहे. 14 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. 14. 2 बॅटर बाद 14. मागच्या मॅचच्या तुलनेत या मॅच मध्ये वडगाव संघाने काहीसं कमबॅक केलंय, परंतु अजूनही भरपूर मॅच शिल्लक आहे. अजूनही भरपूर वेळ आहे आणि प्रत्येक टीम इथे जिंकण्यासाठी येते. प्रत्येकाला जिंकायचं आहे, हरण्यासाठी कोणी येत नाही. धावसंख्येमध्ये इथे वाढ होते. धावसंख्या 14. 2 बॅटर बाद. नुकतंच ज्यांचं शुभागमन होतंय, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये माननीय श्री सुरेश भाऊ कानगुडे युवा उद्योजक यांचं देखील शुभागमन होत आहे. वेलकम सर. पुढचा बॉल. इथे देखील खडे खडे आणि मला वाटतं क्षेत्ररक्षकाचा अंदाज इथे चुकतोय. बॉल एक टप्पा घेत सीमारेषा पार. आल्या आल्याच हा ठोकलाय चौकार 4 धावेंसाठी. अप्रतिम असा फटका आहे. बॅकफुट पंच, एक्स्ट्रा कव्हर. क्षेत्ररक्षकाचा अंदाज इथे चुकीचा ठरतोय. ज्यावेळेस तुम्ही बाउंड्री लाईनला तैनात असताना बघा, एक गोष्ट क्षेत्ररक्षण करताना नेहमी लक्षात ठेवायची, ज्यावेळेस आपण दूरवरती असतो, बाउंड्री लाईनच्या लगोलग असतो, त्यावेळेस तुमचा स्टार्ट किती महत्वाचा आहे. तुम्ही किती पावलांचा स्टार्ट घेताय तो महत्वाचा आहे. तुम्ही जागेवरती उभा राहिला तर तुम्हाला चेंडू अडवणं फार अवघड जातं. ती बॉडी लँग्वेज सर्व काही अवलंबून असतं. इथे देखील 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. चांगले रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 20. 2 बॅटर बाद 20. सर्वेश गोलंदाजी मार्क वरती आहेत. डावखुऱ्या शैलीचे एक विस्फोटक असे ऑलराऊंडर म्हणून देखील त्यांना पाहिलं जातं. ज्याप्रमाणे ते गोलंदाजीसाठी देखील येतात, त्याचप्रमाणे आघाडीचे बॅटर देखील आहेत. मागच्या मॅच मध्ये देखील फार दूरवरची षटकार त्यांच्या बॅटमधून आपण बघितलेले आहेत. साईराज. स्ट्राईकला आपण पाहतोय सर्वेश. एक चांगला फटका आलेला. एक चौकार एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने त्यांनी खेळून काढलाय. पुढचा बॉल. इथे मात्र चेंडू भरकटला जातोय उजव्या यष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 21. 21 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. सिमेंटची खेळपट्टी नेहमीच बॅटरला साजेशी कामगिरी करून देते, परंतु गोलंदाजांकडे देखील व्हेरिएशन, काहीतरी बदल हवा, त्याशिवाय पर्याय नाही. इथे तर फुल टॉस आणि फुल टॉस वरती फुल टोल. बॉल जाईल मिड विकेट बाउंड्रीला भेदत. सीमारेषा पार. सर्वेश यांच्या बॅट मधून हा येईल एक खणखणीत, दणदणीत, सनसनीत चौकार 4 धावेंसाठी. चांगला फटका आहे. टेनिस कंपनीचा चेंडू म्हणजे अनिबन बाउन्स आहे. या चेंडूवरती फिल्डिंग करणं अथवा गोलंदाजी करणं हे फार चॅलेंजिंग आहे. इथे गोलंदाजाकडून चेंडू हातातून निसटला, फुलटॉस आला आणि त्यावरती प्रहार देखील सर्वेशांनी केलाय. अल्टीपल्टी खेळण्याचा प्रयत्न, परंतु यष्टांच्या मागे सुरेख झेल आहे. कॅच अप्रतिम आहे. मला वाटतं कॅच आवडला असेल तर टाळ्या वाजवायला अजिबात हरकत व्यक्त करू नका. चांगलं काम केलंय, टाळ्या बिंदास वाजवा. अप्रतिम झेल घेतलाय. कारण एवढा जमिनीच्या लगत येणारा चेंडू सुरेखरित्या यष्टांच्या मागे टिपला गेला. विकेटचं पतन होतंय. चला नवीन बॅटर कोण आहेत? चला हा ते सांगतायत, पण बॅटर लवकर आल्याशिवाय मी काय बोलू शकत नाही. लवकर निघा.
थोडस सहकार्य करा, आयोजन कमिटीला सहकार्य करा, ही प्रत्येक टीमला विनंती आहे. सर्वेशी ते बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानामध्ये आहेत ऋषिकेश. बॅट पकडण्याची स्टाईल तर वेगळीच आहे. इथे देखील वेगात बॅट फिरवली गेली परंतु संपर्क इथे होत नाहीये. षटकाची समाप्ती, 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या होते ती 25. पहिल्या षटकामध्ये 14, या षटकामध्ये आलेल्या 11 आणि दोन्ही बॅटरने जवळपास इथे विकेट मिळवलेल्या आहेत. गोलंदाज दोन्ही अप्रतिम अशी कामगिरी. क्षेत्ररक्षण थोडंसं काही धावा वाचवता आल्या असत्या परंतु काही वेळेस चुकती ही होतीये आणि त्या चुकीचं प्रायश्चित्त इथे धावा मिळत आहेत. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती संतोष वाघ. एक्सपिरियन्स, अनुभव आहे या खेळाडूकडे. गोलंदाजी मार्क वरती संतोष वाघ. बघूया प्रतिस्पर्धी संघाचं डगआउट असंतोषित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केली जाईल का संतोष यांच्याकडून. तिसऱ्या षटकाची सुरुवात होती आहे. ऋषिकेश नॉन स्ट्राईक एंडला आहेत तर स्ट्राईकला आपण पाहतोय वैभव आहेत. वैभवशाली कामगिरी करण्यासाठी देखील सज्ज आहेत. पहिलाच बॉल उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 26. 3 बॅटर बाद 26. 26 for loss of 3. पुढचा बॉल. पुन्हा एकदा काय फटका इथे सजवलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावेंसाठी. बाहुबली बॅटर आहे. शरीर यष्टीवरून तुम्हाला कळूनच आलं असेल. ताकद आहे, शरीरावरूनच तुम्हाला समजून येईल आणि त्या ताकदीचा इथे केलेला वापर देखील आहे. स्लॉट मध्ये चेंडू मिळाला आणि त्याचा करेक्ट कार्यक्रम करून दिला. सगळ्यात दूरवरचं एंड अगदी व्ही शेप मध्ये साइड स्क्रीनच्या दिशेने बॉलला खेळून काढलं 6 धावेंसाठी. पहिल्याच बॉलवरती षटकार. धावसंख्या 32. पुन्हा एकदा इथे मिस टाइम आहे. चेंडू हवेत. झेल होईल का इथे. क्षेत्ररक्षण वडगाव संघाचं क्षेत्ररक्षण नाहीये. चुकांवरती चुका होत आहेत. एकदा चूक सुधारण्याची संधी मिळाली होती, परत एकदा तीच चूक. ही गोड चूक आहे. धोंडा पायावरती मारून घेतला काय आणि पाय धोंड्यावरती मारला काय, परिस्थिती एकच. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या 33. 3 बॅटर बाद 33. ऋषिकेश स्ट्राईकला सज्ज आहेत. फार वेगवान फटका. ज्या शैलीमध्ये ते बॅट पकडतात ना त्या ग्रीप मध्ये जे तुम्ही बघितलं असेल, ज्यांची बॅट पकडण्याची जी पद्धत आहे, जी ग्रीप आहे ती वेगळी आहे आणि त्या आगळ्या वेगळ्या शैलीमध्ये त्यांच्या बॅटमधून षटकार. अशा बॅटरच्या जर बॅटमध्ये चेंडू आला ना तर फार लांब लचक षटकार जातो, कारण तो बॅट फ्लो, बॅट स्विंग इथे डबल स्पीडने जाते. मी तुम्हाला सांगितलं की या बॅटरच्या बॅटमधून जेव्हा जेव्हा बॉल जाईल सर्वात लांबवरती षटकार मारणारा खेळाडू असणारा. कारण ती बॅट जी ग्रीप पकडली जाते ना त्याचा फायदा त्या वेगाला होतो. त्या तेवढ्याच वेगामध्ये तो चेंडू डिलिव्हर केला जातो. धावसंख्या होते ती 40. पुढचा बॉल. पुन्हा एकदा सफल झाले परंतु सफल नाहीये. मिडल आणि लेग स्टंप वरतून चेंडू मार्गस्थ होतोय. चेंडू मात्र निर्धाव आहे. तटस्थ भूमिका घेतली पंचांनी. धावसंख्या होते ती 40. 3 बॅटर बाद 40. पुढचा बॉल. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. डीप काऊ कॉर्नर मध्ये. इथे मात्र बॅटर धावबाद करायला गेलो 1 आणि झालं भलतच. चीन टपाक डमडम. इथे मात्र परिस्थिती अशी झाली आहे. ऍक्च्युली क्षेत्ररक्षकाला इथे कुठेतरी वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु बॅटरने आपला संयम इथे सोडला आणि त्यानंतर मात्र ते क्रिकेट मधली आत्महत्या. धावबाद होऊन डगआउटच्या दिशेने.
नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. संदेश उर्फ सँडी. संदेश स्मॉल पैकेट एंड डायनामाइट, छोटा पॅकेज और बडा धमाका. षटकाची समाप्ती झाली आहे, याचा अर्थ संदेश स्ट्राईकलाच असतील. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 41, 4 बाद 41 धावा, 41 फॉलोस ऑफ 4 विकेट. 10ची सरासरी पेक्षा देखील अधिक आहे. आता या अंतिम षटकामध्ये संदेश कशा प्रकारे कामगिरी करतील तर गोलंदाजी मार्क वरती उमेश. पहिलाच बॉल हलक्या हाताने बॉलला चॉप केलंय. सिंगल इथे मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 42. पुन्हा एकदा ऋषिकेश यांना स्ट्राईक वरती आणण्याचं काम केलंय संदेशांनी. स्लॉगवर स्पेशलिस्ट म्हणून देखील उमेशांना ओळखलं जातं. मागच्या मॅच मध्ये देखील पहिले 4 चेंडू अप्रतिम हाताळले, शेवटच्या 2 चेंडूंवरती 2 विस्फोट आणि त्यामुळेच एक मोठी धावसंख्या प्रतिस्पर्धी संघाने उभी केली. इथे देखील थोडंसं बदलालित्य केलं, इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न आणि त्या दरम्यान मात्र एकच धाव. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 43 धावा, 43 फॉलोस ऑफ 3. 43 धावा तर झाल्यात. पुढचा बॉल ऋषिकेश यांच्यासाठी. नेक्स्ट बॉल उमेश. हा चेंडू मात्र बरकटला जाईल. वाईट का नो आहे? वाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येमध्ये वाढ. वाईट +1. आताच्या 2 धावा आहेत. धावसंख्या होते ती 45 धावा. उमेश मात्र इथे खर्ची गोलंदाजी करतायत. 45 झाल्यात. ही मॅच जिंकायची असेल तर खर्चावरती आळा बसवावा लागेल. मी म्हटलं तुम्हाला, या बॅटच्या एकदा का रडार मध्ये आला की बॉलला सीमारेषेच्या पलीकडे इथे धाडला जातोय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आलाय. 6 धावेंसाठी सिक्सर. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 51. 50+. 51 धावा. टाइम संपला. एक प्लेयर लगेच आत घ्या. पंच आहेत, पंच निर्णय देतील. तुमच्या वेळेस पण आहे, या लगेच आतमध्ये. एक प्लेयर आत घ्या. नाही बॅट असं करू नका की आपली पण वेळ आहे, आपण पण उशीर लावू, असं काही करू नका. असं डोक्यामध्ये ठेवूच नका. थोडस पटपट खेळा प्रत्येकाने. बॅटर तुम्ही जास्त वेळ खर्च करू नका. थोडस सहकार्य करा प्लीज. धावसंख्या होते ते 51. 4 बाद 51. पुढचा चेंडू उमेश. पुन्हा एकदा बिग हिट. फार लांबलचक. 6 धावेंसाठी. बॅटच्या टप्प्यात आलं की कार्यक्रम नक्कीच दिसतोय आणि टप्प्यात आल्यानंतर सोडायचंच नाही. जयंत पाटील नेहमी सांगतात, टप्प्यात आला की कार्यक्रम. आणि इथे देखील टप्प्यातच आलाय चेंडू. 2 चेंडू टप्प्यात आले. करेक्ट कार्यक्रम करण्यात आला. बॅक टू बॅक 2 षटकार. इथे देखील मिस टाइम. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक एवढा सोप्पा या देखील 2 धावा. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 59. अजूनही या षटकातील शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. 59 धावा झाल्यात. मागच्या मॅच मध्ये देखील कुठेतरी अशीच परिस्थिती होती. 61 जिंकायला होत्या वडगाव संघाला आणि आता सुरुवात चांगली केली. 2 षटकानंतर जवळपास 20च धावा होत्या. परंतु त्यानंतर जो विध्वंस घडवण्यात आला, ऋषिकेश नावाचं वादळ मैदानामध्ये आलं आणि त्यांनी फक्त आणि फक्त तोडफोडच केली आहे. कारण त्यांच्याकडे तडजोड हा विषयच नाहीये. शेवटचा बॉल. धावसंख्या होती ती 59. 7 चेंडूंमध्ये 22 धावा. त्यामध्ये तर 3 षटकार आहे, ते देखील उत्तुंग. इथे मात्र बॅटची एज. विकेटचं होईल पतन.
4 षटकांचा खेळ संपलाय. 59 झाल्यात. विजयासाठी 60 धावींची गरज. चला पुढील दोन्ही टीम नाणेफेकीचा कौल करण्यासाठी या. पुढील दोन्ही टीम टॉस करण्यासाठी लगेच या. मुख्य व्यासपीठावरती या. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस संपन्न करतोय. माले संघ चला ना लगेच मैदानामध्ये. बघा जर तुम्ही आता वेळ वाचवला नाही ना, शेवट तुम्हाला एक किंवा 2 ओव्हरच्या मॅच खेळाव्या लागतील, मग मजा येणार नाही. थोडीशी घाई करा प्लीज, आपल्याला विनंती आहे. आलेत मला वाटतं टीमचे कॅप्टन आलेत. येस, कोंडावळे आणि संवय दोन्ही टीमचे कॅप्टन मुख्य व्यासपीठावरती या. आपण टॉस इथे संपन्न करतोय. या ना मधूनच पळत या ना. संवय टीमचे कॅप्टन पळत या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस करतोय आपण. बोलायला मी मुलाखत घेतो ना, घेऊ का आता? नको का? मी सुरेश कानगुडे यांना विनंती करेल आपल्या शुभ हस्ते पुढील मॅचचा टॉस आपण संपन्न करायचा आहे, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेदरम्यान द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये जे आपल्याला लाभलेत, त्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पुढील मॅचचा टॉस संपन्न करतोय. वडगाववाली बॅटिंगला आली आता ती ऑल सेट. मग आज का असे खेळले होते कधीतरी? आता माल संघ आहे ना, पहिल्या वेळी आहे ना, जेव्हा सीझन चालू झालं ना, 16 पैकी 11 टुर्नामेंट फायनल खेळल्या. 16 पैकी 11 आणि ह्या सीझनला आहे ना एक मॅच कर 4 ओव्हर राहिले. या सीझनला फक्त आमचा एकच नंबर आला. या सीझनला, गेल्या सीझनला फक्त 3च आला. त्याच्या आधी बसा जामगाव आमचे व्यायी आहेत. हा का? ते मान्यवर आमचे व्यायी आहेत. मग तू एकटा झाला मग यायचं होतं ना आमच्या. जायचं होतं. चला इथे आपण दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये आलेत. स्ट्राईकला असतील ते साईराज. पहिलाच बॉल, क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला. एक धाव इथे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला जाईल. तिसऱ्या पंचांकडे. 12 वाजून बरोबर 9 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे. तिसरे पंच इथे निर्णय देतील आणि एकही चेंडू न खेळता बॅटर OUT आउट. डायमंड डकचे शिकार ठरलेत. एकही चेंडू न खेळता एक मोठी विकेट इथे गमावली जाते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये इथं म्हणजे क्षेत्ररक्षकांनी जी फेकी केली ना ती अप्रतिम आहे. थ्रोईंग आर्म अप्रतिम. ऋषिकेशच होते मला वाटतं तिथे. अप्रतिम क्षेत्ररक्षण. पहिलाच बॅटर इथे बाद होतो. एक चांगली विकेट गमावली जाते. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. उमेश
उमेश आणि त्यांच्या बरोबरीने साईराज ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज अतुल. पहिल्याच बॉल वरती सिंगल. पुढचा बॉल. इथे देखील बिग हिट. चेंडू तर हवेत आहे. क्षेत्ररक्षक इथे मात्र पाहत बसेल, कारण बॉल सीमारेषेच्या पलीकडे. साईराज यांच्या बॅट मधून हाय अँड हँडसम षटकार. 6 धावा. सिक्सर. चांगला फटका इथे खेळून काढला आणि तुम्हाला स्वाभाविकरित्या असं खेळावंच लागतं. विकेट्स इथे मॅटर करत नाहीत. तुमच्या बॅटमधून धावा किती वेगवान येत आहेत आणि तुम्ही कशा प्रकारे त्यावरती प्रहार करतायत हे फार महत्वाचं आहे. हा चेंडू मात्र OJSTच्या बाहेर, मला वाटतं खेळपट्टीच्या बाहेर आहे आणि त्यामुळे पंचांनी इथे नो बॉलचा इशारा केलाय. थोडीशी भरकटलेली गोलंदाजी. एखादा विकेट आल्यानंतर गोलंदाज स्वाभाविक आहे बचावात्मक गोलंदाजीकडे वळतो आणि त्यामुळे नो बॉल. पुढचा चेंडू फ्री हिट. इथे देखील बॅटची एज. जेमतेम 1 धाव मिळतीये. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 9 धावा. पहिले षटक सुरू आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 60 धावेंचा पाठलाग आहे. 9 धावा आतापर्यंत झाल्या आहेत. 15ची सरासरी प्रत्येक षटकामागे गरजेची आहे. जशी मागच्या मॅच मध्ये होती तशी तीच परिस्थिती आहे. परिस्थिती बदलण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल. पुढचा बॉल. इथे देखील एक चांगला फटका खेळलाय, परंतु 1 धाव पूर्ण आहे. डिक्लेअर आहे. चला 1 धाव डिक्लेअर आहे. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होते ती 10 धावा. यष्टांच्या मागे डिक्लेरेशन झोन आहे. तिथे लागून जर चेंडू आतमध्ये आला तरी तो डिक्लेअरच मिळणार आहे. जिथपर्यंत डिक्लेअर आहे तिथपर्यंत 10 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. चेंडू हवेत. इथे 2 ते 3 वेळा चेंडू हातातून निसटला आणि त्या दरम्यान 2 धावा. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 12. सकाळपासून जर आपण बघितलं असेल एवढ्या मॅच झाल्या, झेल टिपले कमी सोडले जास्त. कॅचेस पकडले पाहिजेत, सोडून चालत नाही, कारण संधी गोलंदाजाने ती निर्माण केलेली असते. तुम्ही कॅच सोडला, तुम्हाला कोण काय बोलेल त्याच्यापेक्षा त्या गोलंदाजाच्या मनाला माहिती आहे की काय वेदना होत असतील, कारण ती एक विकेट किती महत्वाची. आता सोडलेला झेल, त्यानंतर इथे देखील कमबॅक. वा, थोडंसं विकेटवरती चेंडूला हिट केलं आणि त्या दरम्यान चेंडू अक्षरशः वेगामध्ये, अतिवेगामध्ये यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या होतीये 1 बॅटर बाद 12 धावा. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. 12 वाजून 9 मिनिटांनी पहिला बॉल पडलेला आहे, त्यामुळे 16 मिनिटांचा अवधी हा लक्षात ठेवायचा आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्क वरती सिद्धार्थ. वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरं षटक सिद्धार्थ. पहिलाच बॉल फुलटॉस आणि एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने गॅपमध्ये चेंडू धाडण्याचा प्रयत्न केला गेला. 2 धावा तर नक्कीच मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये होणारी वाढ. धावसंख्या होते ती 14. फुलटॉस बॉल होता, परंतु त्यावरती म्हणावा तसा फायदा घेता आला नाही. 2 धावा मिळतील. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. 14 धावा झाल्यात. 1 बॅटर बाद आहे. पुढचा बॉल. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल आहे. यष्टिरक्षकाच्या हातातून चेंडू निसटतोय. धावबाची संधी. वाईट +1. आताच्या एकूण 2 धावा. वाईट +1. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 16 धावा. पहिला चेंडू फुलटॉस, त्यामध्ये 2च आल्या. दुसरा अवांतर आणि त्यामध्ये 1 आली. काय व्हाईट बॉल साठी आहे? पंच व्हाईट बॉल साठी आहे का? अच्छा, ठीक आहे. बॉलिंग टीमने रिव्ह्यूचा वापर केलाय. टीव्ही अंपायर टू डायरेक्टर, आणि तो निर्णय आपल्यापर्यंत सोपवला जाईल.
व्हाईट बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. मुख्य पंचांचा निर्णय अगदी योग्य आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा तर दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट +1 म्हणजे एकाच चेंडूवरती 4 धावा दिल्यात. 16 धावा आतापर्यंत झाल्यात. विजयाचं लक्ष अजूनही फार दूर आहे. 16 धावा झाल्यात, एक बॅटर बाद. अजूनही विजयासाठी 44 धावांची गरज आहे. 17 चेंडू आणि 44 धावा. वडगाव संघाला या परिस्थितीमध्ये चांगली बॅटिंग करण्याचा प्रयत्न करावा लागेल आणि प्रामुख्याने साईराज. इथे देखील आखूड टप्प्याचा बॉल होता परंतु जास्त वेगात हा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये मिळालेलं अपयश. शरीराचा वेध चेंडूने घेतला आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू. 16 चेंडूंमध्ये 44. अजूनही वेळ आहे. दोन्ही संघांकडे समान संधी आहे. हा चेंडू मात्र भरकटलाय डाव्या यष्टीच्या बाहेर. यस, इट्स अ व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 17. 17 फॉलोस ऑफ 1. 17. इथेच खऱ्या अर्थाने आलाय खतरा. गोलंदाज, फलंदाज, क्षेत्ररक्षक कोणाला असेल या 17चा खतरा पुढच्या बॉलवरती समजून येईल. इथे झालाय गोलंदाजालाच खतरा. पुन्हा एकदा बीमर. चेंडू हातातून निसटला आणि डायरेक्ट डोक्यावरती हात आला. हे भगवान, ये क्या हुई. धावसंख्येत अतिरिक्त धावेने वाढ. धावसंख्या 18. 18. उघडा डोळे आणि पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. फ्री हिटचा बॉल आहे. थोडासा भरकटलेला मारा आहे. 18 धावा, एक बॅटर बाद 18. फ्री हिटचा बॉल. पुन्हा एकदा फुल टॉसच होता. मी म्हटलं ना तुम्हाला, लांब मारण्याचा प्रयत्न आहे हा. 6 मारण्याचा प्रयत्न नव्हता. मारायचा आहे पण लांब मारायचा आहे. त्यासाठी वेगात बॅट फिरवली गेली परंतु टायमिंग इथे जुळून येत नाहीये. डॉट बॉल. फ्री हिटचा फायदा घेता आला नाही. 18 धावा, एक बॅटर बाद. इथे देखील खोलवर टप्प्याचा चेंडू वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. सिंगल इथे मिळेल. आता मात्र ऋषिकेश यांच्या हातातले 2 धावा घेणं ही थोडीशी रिस्कच होईल. थ्रोईंग आर्म आपण पाहिला. फार जलद गतीने फेकी करतायत आणि त्या दरम्यान एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी प्राप्त केली आहे. त्यामुळे आता ऋषिकेश यांच्याकडे गेलेल्या चेंडूवरती धावा घेत असताना बॅटरला देखील जास्तीत जास्त विचार करावा लागेल. धावसंख्या 19. 19 फॉलोस ऑफ 1. पुढचा बॉल. इथे देखील थोडस बदलालित्य. बॅटवरतून चेंडू ब्रश होतोय. त्या दरम्यान डिक्लेरेशन झोन. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 20. अजूनही जिंकण्यासाठी 40 करायच्यात. चेंडू जर इथे आपण पाहिले तर साधारणतः या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस परंतु उजयष्टीच्या बाहेर. पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा केलाय. चला, आता तुम्ही रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय. पंच किती कॉल करू शकतील पण तुमचा जो रिव्ह्यू आहे तो मात्र इथे समाप्त झालाय. पंचांना वाटलं पंच तिसऱ्या पंचांकडे जाऊ शकतात. त्यांच्याकडे अधिकार आहे. 21 धावा. इथे देखील स्विंग अँड मिस. शेवटचे 12. 12 मध्ये 39. 12 बॉल 39. षटक क्रमांक मैदानामध्ये 3 ला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज संकेत आहे ना.
संकेत पहिलाच बॉल इथे डाव्या यष्टीच्या बाहेर, पंचांनी वाईट बॉलचा इशारा केलाय. साईराज आपण पाहतोय स्ट्राईकला आहेत. एक मोठा विश्वास त्यांच्या खांद्यावरती संघनायकांनी ठेवला आहे. इथे देखील फार वेगवान फटका आहे, लॉंग ऑफ मध्ये खेळला जातोय. ऋषिकेश अप्रतिम असं क्षेत्ररक्षण आणि फेकी तर लाजवाब आहे. गोळीप्रमाणे इथे चेंडूची फेकी केली आहे, सिंगल प्राप्त होईल. धावसंख्या होते ती 23. एक बॅटर बाद 23. 60 धावेंचा पाठलाग आहे. अजूनही 37 करायच्या आहेत. 11 चेंडूंमध्ये 37. मागच्या मॅच मध्ये देखील हीच परिस्थिती होती. साईराज तेव्हा देखील होते आणि आता देखील आहेत कलाटणी देण्यासाठी. नाही दाखोलवा टप्प्याचा बॉल लॉंग ऑनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सिंगल इथे प्राप्त होतीये. धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 24 धावा. अजूनही 36 धावेंची गरज आहे. 10 चेंडू आणि 36 धावा. 6 षटकारांची गरज आहे या 36 धावा 10 चेंडूंमध्ये पूर्ण करण्यासाठी. 6 षटकारांची. पुन्हा एकदा बिगेट करण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न फसतोय. साईराज देखील इथे होतील बाद. दुसऱ्या विकेटचं होईल पतन आणि अजून एक बॅटर बॅक टू द पॅव्हिलियन. साईराज इथे बाद झालेत. विकेटचं तर पतन होत आहे. एक पडझड अजून एकदा वडगाव संघाची पाहायला मिळते आहे. एक विस्फोटक बॅटर इथे बाद होतोय. म्हणावी तशी आज बॅटिंग इथे घडली नाही, झाली नाही आणि त्याच्या विपरीत गोलंदाजी त्यांच्या विरोधात चांगली झाली. त्यामुळे आजचा दिवस जर आपण बघितला आतापर्यंत तो साईराज यांच्या काही पथ्यावरती आलेला नाहीये. बॅटिंग मध्ये म्हणावी तशी बॅटिंग झाली नाही. गोलंदाजीमध्ये देखील फार खर्च केला. आता मात्र ते डगआउटच्या दिशेने. नवीन बॅटर मैदानामध्ये निलेश. चला ना निलेश. इथे दांडीगुल. क्या बात है. त्रिफळा उद्ध्वस्त. निलेश देखील इथे होतील बाद. चोवीस धावा. 3 बॅटर बाद आहेत. गोलंदाज इथे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. इथे हॅट्रिक होता वाचली. चेंडू मात्र निर्धाव. चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळते. 24 झाल्या. 3 बॅटर बाद आहेत. यष्टांच्या मागे मात्र झेल निसटतोय. 3 धावा आतापर्यंत. 3 विकेट इथे प्राप्त केल्या आहेत 24 या धावसंख्येवरती. या षटकामध्ये संकेतांनी 2 विकेट प्राप्त केल्यात. एक झेल बाद तर दुसरा त्रिफळा बाद. चांगली गोलंदाजी इथे साकारली जाते. पुढचा बॉल इथे देखील फुलटॉस. चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक इथे मात्र चूक करतायत. मगापासून आपण ऋषिकेश यांचं कौतुक केलं चांगल्या कामासाठी, परंतु आता एक सोप्पा झेल
इथे मात्र हातातून निसटतोय, जीवदान मिळत आहे. धावसंख्येत 1 ने वाढ. 3 षटकानंतर 25 धावा. 4 बॅटर बाद 25. बीमर साठी इथे चेक करायचंय. तिसऱ्या पंचांकडे इथे निर्णय सोपवला जाईल. मुख्य पंचांच्या निर्णयाला इथे चॅलेंज देण्यात येत आहे. तिसरे पंच टेक्नॉलॉजीचा वापर करतील आणि आपल्यापर्यंत फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू लॉस्ट. शेवटचे 6 चेंडू आणि 6 चेंडूंमध्ये विजयासाठी 35 धावेंची गरज आहे. 6 चेंडू आणि 35 धावा. पहिलाच बॉल इथे पायावरती आदळतोय. 1 धाव त्या दरम्यान मिळतीये. 16 मिनिटांचा अवधी संपल्यानंतर पंच तिथून कॉल करतीलच. सव्वीस धावा. 3 बॅटर बाद 26. 26 फॉल लॉस ऑफ 3 विकेट. पुढचा बॉल. इथे देखील एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू खेळला आहे आणि त्या दरम्यान चौकार आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 30. वेळ संपली आहे. 1 प्लेयर आतमध्ये घ्या. इथे देखील विकेटचं पतन होत आहे. अजून एक बॅटर इथे बाद होत आहेत. तीस या धावसंख्येवरती अजून एक बॅटर बाद होतोय. इथे देखील थोडीशी अतिरिक्त उसळी आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 30 धावा झाल्यात. थोडस वडगाव संघ बायफुटला ढकलला जातोय. चांगला प्रयत्न त्यांनी देखील केला बॅटिंग मध्ये, परंतु गोलंदाजी ज्या पद्धतीने झाली आहे क्षेत्ररक्षण प्रामुख्याने ते अगदी अप्रतिम आहे. इथे देखील लोअर फुलटॉस वाईडिश लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 31. 4 बॅटर बाद 31. 31 धावा झाल्यात. 4 बॅटर आतापर्यंत बाद आहेत. पुढचा बॉल. वाह, चांगला फटका तर खेळला आहे, परंतु डिस्टन्स म्हणावं तसं गाठता आलं नाही. जेमतेम 1च धाव. 32 धावा झाल्यात. विजेत्या संघाचं अभिनंदन. जो संघ पराभूत झालाय त्यांना पुढील मॅच साठी, पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा असतील.